मी मी इथं काय भाषण करायला नाही आणि मी भाषण करत नाही. मला गरिबाची जाण, मी गरिबीतून आलो आणि गरिबाचा लढा लढतोय. हे उभं राज्य आपलं बघतो. मी जे आता भयंकरून ऐकलं सोमनाथ भैयाच्या बद्दलचे झालेले त्यांच्याबद्दल त्यांच्यावर झालेले पोलिसांकडून वाद, पोलिसांनी त्यांच्यावरती जाणून बुजून केलेली मारहाण, एक आकसापोटी केल्यासारखी ती मारहाण. कारण कुठल्याही आतापर्यंत आईने सांगितलं तसं की महाराष्ट्रात आणखीन अशी गोष्ट घडलीच नाही की कस्टडीमध्ये माणूस त्याला मृत्यू पावला आहे. जर पोलीस इतका अमानुषपणे मारहाण करत असली तर मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी त्यांना अजिबात पाठीशी घातला नाही पाहिजे. त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. नसता मराठी सुद्धा रस्ते तुमच्या न्यायासाठी जातीच्या पलीकडचा हा विषय. कोणाचं तरी लेकरू दिलंय, कोणाच्या तरी आईला प्रचंड दुःख आहे. या राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी अशा घटनेकडे जातीतून न बघता, जसे तुम्ही स्वतःच्या लेकराकडे बघता तशा दुसऱ्याच्या लेकराकडे बघण्याचं काम केलं पाहिजे. मी या ठिकाणी जाहीरपणाने गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो की ज्या कुटुंबाच्या सगळ्या मागण्या, या मागण्या तुम्ही तातडीनं मार्गी काढा. आणि जर यांनी कमी जास्त केलं तर मी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला जाहीरपणाने सांगतो. त्या सगळ्या मागण्या या कुटुंबाचं जाहीरपणानं म्हणणं तसे रिपोर्ट मध्ये की मारहाणीच मृत्यू झाला, मग तुम्ही अटॅक आला कसा म्हणू शकता? जर रिपोर्ट तशी असती तर एक जबाबदार मुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून तुमची जबाबदारी की या कुटुंबाला न्याय देणं. मी एका शब्दातच सांगतो की या ज्या कुटुंबाच्या सगळ्या मागण्या, या सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत मी तुमच्या सोबत, मी हटत नाही. आणि मी एकदा शब्द दिला तर मी मागे सरकत नाही. आपला माझा धंदा थोडा वेगळा. मी भाषण करायला कसले धंदे करायला कुठं जात नाही. कारण मी गरिबाची जाण बघितलेली, अडचणी बघितलेल्या. मुख्यमंत्र्यांना या परभणीच्या नगरीतून जाहीरपणानं सांगतो की सूर्यवंशी भैयाला न्याय मिळाला पाहिजे. सगळेचे सगळे आरोपी कोणी त्यांना जेलमध्ये टाका. यांना कठोर शिक्षा सगळ्यांना झाली पाहिजे. ज्या काय पूर्ण मागण्या, या मागण्या तातडीनं मार्गी काढा. आणि मी या मागण्या सोबत आहे, तुमच्या सोबत. तुम्ही कधी पण सांगा, आम्ही तुमच्या सोबत आहे. कधी एकटं स्वतःला समजू नका, कधी एकटं समजू नका. तुमचं एक ग्रुप आहे, आमचं पण. आणि मुख्यमंत्र्यांना, सरकारला सुद्धा या विषयावरती आता आज किंवा उद्या किंवा अजून गाडीत बसतो तर मी सगळा विषय त्यांना सांगतो. कारण ते गरजेचं आहे, न्याय घेणं गरजेचं आहे. नाही दिला मग याला रस्त्यावरची लढाई काय असते ते आपण शिकू. आणि आपण एकदा दोनदा याला शिकले आहे. त्यामुळे जास्त भाषण मला येत नाही, पण दुःखाची जाण मात्र मला आहे. आम्ही सुद्धा तुमचे मित्र आहेत, तुमचेच लेकर आहेत. आपण सगळे एक आहेत. या राज्यातली जनता आणि मुख्यमंत्री सांगते, मुख्यमंत्रीच हमेशा भाषणात सांगते की राज्य सगळं मोठलंय, मी सगळ्यात आहे. तो सगळ्याचा आता बघू कसे प्रश्न सोडवत नाही. आपण सगळेजण एक जीवाने या लेकरांच्या पाठीशी, कुटुंबाच्या पाठीशी उभा राहून आपण नक्की न्याय घेऊ. आणि मुख्यमंत्र्यांना पुन्हा पुन्हा सांगतो, तुम्हाला डबल तपास करायचा असला तरी करा, पण या कुटुंबाला न्याय द्या. आणि त्या पोलिसांवरती सगळ्या कारवाई करा, त्यातला एकही सुट्टा कामा. धन्यवाद.